आज सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातील तमाम ओबीसी बांधवांची या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि काही जात दांडग्यांच्या दादागिरी करून सरकारवरती प्रचंड दबाव टाकून मुंबई जाम करून ह्या ओबीसी छोट्या छोट्या ओबीसी जातींचं आरक्षण हाणण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। सरकारने असा जी आर काढलेला होता, त्या जी आरची आम्ही आज जी आर तो फाडून टाकलेला आहे। तो आम्हाला जी आर मान्य नाही। सरकारनं तातडीनं हा जी आर मागे घ्यावा, अन्यथा ओबीसीच्या रोषाला समोर जावं लागेल। आज बहुतांश पदाधिकारी हे सत्ताधारी भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजितदादांची यांचे या बैठकीला उपस्थित होते, काय भूमिका असणार आहे? नाही, हा या ठिकाणी पक्ष विरहित आम्ही ही बैठक ओबीसी म्हणून घेतली। अगोदर आम्ही आमच्या ओबीसी सोबत आहे आणि मग पक्षासोबत आहे। भारतीय जनता पार्टी नेहमी म्हणत असते की आमचा ओबीसी डीएनए आहे, मग रातोरात तुम्ही जी आर दिलात कसा? आणि गोरगरीब सर्वसामान्य 1-2-4 घरं असणारा हा आमचा छोटा मोठा ओबीसी समाज आज गावगाड्यात जगतोय, त्याला जगायचं साधन नाही, परंतु त्यांचं आरक्षण हाणण्याचं काम जर सरकार आणि हे जात दांडगे मिळून करत असेल तर हे सरकारला महागात पडेल। ओबीसी 60-70% असणारा महाराष्ट्रातला ओबीसी आज पेटून उठलेला आहे। सरकारला नक्कीच याची किंमत मोजावी लागेल। स्वराज्य संस्थेमध्ये याचा परिणाम जाणवेल? हा, नक्कीच। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर हा जी आर नाही मागे घेतला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचा एक ओबीसीचा उमेदवार उभा असेल आणि आमच्या ओबीसीने आता ठरवलंय फक्त आणि फक्त ओबीसीलाच मतदान करायचं। नक्की असेल जर सरकारनं तत्काळ हा जी आर मागे घ्यावा, आमच्यावरती अन्याय करणारा जी आर मागे घ्यावा, अन्यथा ओबीसीलाच मतदान करायचं आम्ही आव्हान सगळ्यांना करणार आहोत। महायुतीचे विरोधक पण असणार आहे? नक्की असणार आहे।